नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. संदीप कर्णिक यांनी आज नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय. ड्रग्ज प्रकरणातील निष्क्रियतेमुळे आयुक्त अंकुश शिंदे यांची 11 महिन्यातच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आज पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारलाय. मागील काही दिवसांमध्ये नाशिक शहराची गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं चित्र आहे. त्यात सर्वात मोठा हैदोस हा ड्रग्जच्या टोळ्यांनी करून ठेवलाय. ही गुन्हेगारी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापुढे असणार आहे. नाशिकमध्ये काम करण्यास संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. नाशिकमधील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल अशी प्रतिक्रिया नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली आहे. नाशिक शहर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यात मागील काही दिवसांपासून या शहराचा विकास झपाट्याने होत असून नाशिक शहर हे राजकारणाचं केंद्रबिंदू देखील होऊ पाहत आहे. असं महत्त्व लाभलेल्या शहरामध्ये अंकुश शिंदे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या होत्या. त्यात सर्वात मोठा ठपका म्हणजे मुंबई आणि पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये आणि महिन्यांपासून सुरू असलेल्या ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. यामुळे नाशिक पोलिसांची सर्वत्र नाचक्की झाली. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कारखाने सुरू होते. सुरुवातीला नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची बदली करण्यात आली आहे आणि अखेर यावरून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची देखील बदली नाशिकमधून झाली आहे. अंकुश शिंदे यांची वर्णी आता राज्य गुप्त वार्ता विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक या पदी झाली आहे. संपूर्ण राज्यात पसरलेला MD ड्रग्जच्या जाळ्याचे केंद्रबिंदू नाशिक हे होते. ड्रग्जची निर्मिती करणे आणि त्याचा प्रसार करणाऱ्या अनेक टोळ्या नाशिकमध्ये सक्रिय होत्या. हे कारखाने आणि टोळ्या जरी उद्ध्वस्त झाल्या असल्या तरी याच्या आहारी गेलेली तरुणाई आणि पसरलेले पूर्ण जाळे अद्याप नष्ट झालं नाहीये. त्यामुळे याचे समूच्चाटन करणे हे मोठं आव्हान पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या पुढे असणार आहे. तसेच हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात देखील गाजणार असून याचा सूक्ष्म तपास करणं आयुक्तांना गरजेचं आहे. तसेच शहरात तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकली असून किरकोळ कारणातून तरुण एकमेकांचा जीव घेत आहेत. यावर काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या महापालिका निवडणुका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकची कायदा सुव्यवस्था राखणे हे एक मोठं आव्हान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढे असणार आहे. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे. आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पहिलं पुणे आणि मग नाशिक या 2 शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नाही, ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले. पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत. आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. मला वाटतं नाशिकसारख्या शहरामध्ये एक ड्युअल अप्रोच जो असा आहे, जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे. तर त्याकडे आपला फोकस राहील. कालिका मातेचं जे मंदिर आहे नाशिकमधलं ते अतिशय सुंदर आहे आणि तिकडे जाऊन आशीर्वाद घेऊन फार चांगलं वाटतंय. तर त्यामुळे मला नाशिकचा कार्यकाल खूप आनंददायी आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा खूप चांगलं काम होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपण जे सांगताय ते आत्तापर्यंत तरी माझ्या निदर्शनास आलेलं नाही आहे. आता पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे
तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल. नाही, आपण जे नाशिकच्या बेसिकली समस्या होत्या त्याला बऱ्यापैकी हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मला काय नेहमी वाटतं की इल्लिगल ॲक्टिव्हिटी जे असतात ज्याच्यामुळं बऱ्याचशा समस्यांची सुरुवात होत असते त्याच्यावर नाशिक शहर पोलीस दलाने अत्यंत चांगलं नियंत्रण मिळवण्याचं काम केलेलं आहे. बदली झाली, बदलीला ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी जाणार नाही. ते वेगळ्या कारणामुळे झालं. जसं तुम्हाला सांगितलं ना, माणसं कशी असतात. तुकारामाचं मी उदाहरण सांगितलं की जर माणसामध्ये प्रिन्सिपल असेल तर मग परिस्थितीला ते सहजरित्या सामोरं जातात. ह्याचं एक ते उदाहरण होतं म्हणून मी तसं सांगितलं. म्हणजे स्वतःच्या संसाराची होळी होत असतानाही त्यांनी तो त्याचा व्यवसायाला कुलूप लावलं मी असेपर्यंत, म्हणून मी ते उदाहरण सांगितलं. नाही, त्यांना ब्रीफ करणार ना मी. जे जे काही नाशिकमधले सकारात्मक बाबी आहेत त्याच्याबद्दल मी निश्चित सांगणार. आणि नाशिक सारखं शहर महाराष्ट्रामध्ये म्हणजे फारच कमी आहेत आणि इथली जी लोक आहेत अतिशय प्रेमळ, सकारात्मक आणि जिंदा दिल म्हणता येईल असे आहेत सगळे. त्यामुळं इथला जो 11 महिन्याचा कालावधी आहे तो म्हणजे माझ्या अनुभवात भर घालणारा आणि जीवन सकारात्मक करण्यासाठी फारच मदत नाशिक शहरातल्या लोकांमुळे मला झालेली आहे. तर आपण पाहिलंच आहे की कोविडनंतर बऱ्यापैकी सुरळीतपणा जनजीवनामध्ये आलेला होता. त्यामुळे मधल्या काळामध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. पण नाशिक पोलीस दल यापूर्वी जसं समर्थ होतं तसंच आता सुद्धा समर्थ आहे. किंबहुना त्याच्या समर्थपणामुळे मध्ये भर पडलेली आहे आणि आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. कुठली कामं होती जी राहिली तर ती कर्णिक साहेबांनी पूर्ण करायला? नाही, संदीप हा इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि तो म्हणजे जसं शहराला काय गरज आहे ते शोधून ते बरोबर काम करणार. बदली हे होत असते. अविभाज्य भाग आहे शासकीय नोकराचा आणि मी स्वतःही मागे गेलेलो होतो. त्यामुळं चॅलेंज स्वीकारण्याची माझ्यामध्ये एक काय म्हणतात जन्मजात कुवत आहे. त्याप्रमाणे बदली हे जे बदली त्याला मी सामोरं जाणार. तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अश्विनी पुरी, नाशिक.